विनंती आहे की आता पालकमंत्री पदामुळे काही बाबा तिथला विकास तिथली कामं काही थांबलेली नाहीत। आम्ही सर्वजण ज्या ज्या गोष्टींचा पाठपुरावा करायला पाहिजे तो ऑलरेडी करतोच आहोत। जे काही विकास कामं आपल्याला अपेक्षित आहेत, काही स्थानिक पातळीवरच्या अडीअडचणी असतात, असंही आपण नेहमी ते प्रश्न सोडवायचं काम करतच असतो। झालेला आहे। उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस नव्हता, मात्र आता कृपा केलेली आहे वरुणराजाने, काय म्हणाल? आज आपल्या खानदेश भागातील खानदेश युथ फाउंडेशनच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या स्पर्धेमध्ये जे विजेते होते त्यांचा पारितोषिक कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। खानदेश युथ फाउंडेशनच्या सर्व टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो। आपण जर बघितलं असेल तर साधारणतः एक मागच्या महिन्याभराच्या पासून आपल्या खानदेशमध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं। मग 1-3 आठवड्यापूर्वी थोडा पाऊस झाला, त्याच्यातनं पिकं आपली वाचली आणि आता 2-3 दिवसांपासून त्या ठिकाणी वरुणराजाने कृपादृष्टी केलेली आहे आणि पिकं आता आपली वाचतायत। तरी पण ज्या पद्धतीने आणखी आपल्याला पावसाची अपेक्षा आहे त्या पावसाची वाट आपण पाहतो आहोत। अजूनही नदी नाले वाहिलेले नाहीत आणि म्हणून मला वाटतं की देवाला आपण प्रार्थना करू की देवा पाऊस येऊ दे। मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी धुळ्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी मला असं वाटतं की आम्ही काही गोष्टींना खूप जास्ती महत्त्व देत असतो। मी वेळोवेळी सांगितलेलं आहे, पालकमंत्री पदाच्या संदर्भातला निर्णय हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे। ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। आता 15 ऑगस्ट ध्वजारोहण मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी आदेशित केलं। अमरावतीला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जबाबदारी दिली, तिथं ती जबाबदारी पार पाडली आणि म्हणून या संदर्भामध्ये ते जे निर्णय करतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल। परंतु असा निर्णय झालाय का? कारण त्यांनी काल डायरेक्ट दावा केलेला। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।